राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर. पिस्तूल गहाळ प्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित. काकांडी येथील मयत शेतकऱ्याच्या 4ही मुली शिवसेनेने घेतल्या दत्तक. आमदार हेमंत पाटलाकडून 1 लाखाची मदत. नवाघाट पुलावरून उडी घेऊन विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, जीवरक्षकांनी वाचवले प्राण. शिक्षणाधिकारी मडावीचा पदभार समकक्ष अधिकाऱ्याकडे सोपवण्याची मागणी. आता बातमीपत्र विस्ताराने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार आहेत. दिंडोरी, चांदवड आणि निफाड तालुक्यातल्या गारपीटग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहणी करणार आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. गारपीटग्रस्तांना मदत होण्यासाठी पंचनामे योग्य पद्धतीने करण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी वेधशाळेच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह देखील उभे केले होते. त्यामुळे गारपिटीमुळे शेतकरी कोलमडीस आला असताना अखेर आज मुख्यमंत्री पाहणी दौरा करणार आहेत. आपल्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना काय मदत जाहीर करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इतवारा पोलीस स्टेशनमधील गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचारी नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावण्यासाठी 11 डिसेंबर रोजी बाहेर पडले. यामध्ये पोलीस कर्मचारी बंडू कलंदर यास रंगेल कार्यक्रमाचा मोह आवरला नाही. कलंदर याने कर्तव्यावर असताना सरळ वारंगा फाटा गाठले. या ठिकाणी वसुलीच्या पैशातून वारंगा फाटा गाठल्यानंतर मद्यपान केलेल्या बंडू कलंदर याने काही सहकार्यासोबत कला केंद्रामध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान बंडू कलंदर याची पिस्तूल कला केंद्रामध्ये झालेल्या वादाच्या ठिकाणी गहाळ झाले. त्यानंतर चौकीतील कांबळे नामक कर्मचारी कला केंद्रात गेल्यानंतर तेथे पडलेले पिस्तूल त्यांच्या हाती लागले. या घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर पिस्तूल जप्त करून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये स्टेशन डायरी नोंद करण्यात आली. या प्रकरणी चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्याकडे सोपवण्यात आली असून इतवारा पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी बंडू कलंदर यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत. जुन्या नांदेडला जोडणाऱ्या नवघाट पुलावरून अंदाजे 30 वर्षीय महिलेने गोदावरी नदीमध्ये काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने याच पुलावर गोदावरी जीवरक्षक दलाचे सय्यद नूर, सय्यद इक्बाल, शेख रशीद शेख, शेख बशीर व शेख युनुस शेख गुलाब हे तिघेजण गप्पा मारत बसले होते. याच वेळी महिलेने उडी घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर सय्यद बशीर व शेख युनुस या दोघांनी गोदावरी नदीमध्ये उडी घेऊन विवाहितेला जिवंत बाहेर काढले. सदरील महिला लातूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून तिला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नांदेड तालुक्यातील काकांडी येथील शेतकरी तुळशीराम मंदवाड याने विजेचा शॉक घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शेतीच्या नापिकीपणामुळे व कर्जबाजारीपणामुळे सदरील शेतकरी तुळशीराम मंदवाड यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. नागपूरच्या अधिवेशनावर नांदेड येथे परतल्यानंतर जिल्हा प्रमुख तथा आमदार हेमंत पाटील यांनी काकांडी गावाला भेट दिली. आत्महत्याग्रस्त शेतकरी तुळशीराम मंदवाड यांच्या कुटुंबियाशी सहानुभूतीपूर्वक चर्चा केली. यावेळी आमदार हेमंत पाटील यांनी मंदवाड यांच्या घरी जाऊन पत्नी विजयमाला, आई रेणुकाबाई, भाऊ हनुमंत
लक्ष्मण, आजी मुक्ताबाई तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या 4 मुली सुस्मिता, वैभवी, जान्हवी, शाहू या सर्वांना धीर दिला। यावेळी त्यांनी या 4ही चिमुकल्यांना माझे सर्व शिवसैनिक आपल्या मुलांप्रमाणे सांभाळतील असा विश्वास दिला। त्याचबरोबर शासनातर्फे 1 लाख रुपयाची मदत देखील आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते मयताची पत्नी विजयमाला यांना देण्यात आला। यावेळी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार महादेव किरवरे, शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख नेताजी भोसले आदींची उपस्थिती होती। नांदेड जिल्हा परिषदेतील बोगस बदली प्रकरणात वादग्रस्त ठरलेले प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी यांना कार्यमुक्त करू नका किंवा केल्यास जिल्हा परिषद अंतर्गत समकक्ष असलेल्या निरंतर विभागाच्या शिक्षणाधिकारी सौभाग्यवती सविता बिरगे यांच्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सोपवा, अन्यथा शासनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश सरोदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे। शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी यांची भंडारा येथे बदली होऊन तब्बल 1 वर्ष उलटले आहे। नियमबाह्य कामाचा सपाटा आणि अनागोंदी कारभारामुळे कळस गाठलेल्या या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची पूर्ती नाचक्की झाली आहे। या प्रकरणातील दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करावी अशी मागणी होत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या आदेशानंतर काही शिक्षकांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। या प्रकरणामध्ये कोंडीत सापडलेल्या मडावी यांनी 8 दिवसापूर्वीच नांदेडमधून गुपचूप काढता पाय घेतलेला आहे। शिक्षणाधिकारी मडावी यांनी गावाकडे राहूनच मेडिकल रजा पाठवून दिलेली आहे। त्यामुळे रिक्त झालेल्या शिक्षणाधिकारी पदाची धुरा उपशिक्षणाधिकारी शिवाजी खुटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। दरम्यान जिल्हा परिषद सदस्य रमेश सरोदे यांनी शिक्षणाधिकारी पदाचा पदभार समकक्ष अधिकाऱ्याकडे सोपवण्याची मागणी केली आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी खोटी रीडिंग घेऊन 55 लाखाचा केला अपहार। नरसीफाटा परिसरात वीज प्रवाहाच्या तारेवर पाय पडल्याने महिलेचा मृत्यू। डॉक्टर सुरेश घुले यांच्या हस्ते संघटित बना अभियानाचा प्रारंभ। निधन वार्ता। शिवसेना आमदार हेमंत पाटील यांचे स्वीय सहाय्यक राम चव्हाण यांचे बंधू श्याम चव्हाण यांचे वयाच्या 46व्या वर्षी शनिवारी निधन झाले। गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते। श्याम चव्हाण हे वाहतूक शाखेमध्ये कार्यरत होते। त्यांच्या पश्चात आई वडील, 3 भाऊ, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। आज सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आज असणारे काही वाढदिवस: महेंद्र जैन, शिवराज पाटील, तेजस नखाते, डॉक्टर मधुकर कोडगिरे, अंकित कासनीवार, निकेश बांटावार या सर्वांना नमस्कार लावतोय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर। पिस्तूल गहाळ प्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित। काकांडी येथील मयत शेतकऱ्याच्या 4ही मुली शिवसेनेने घेतल्या दत्तक। आमदार हेमंत पाटलाकडून 1 लाखाची मदत। नवाघाट पुलावरून उडी घेऊन विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, जीवरक्षकांनी वाचवले प्राण। शिक्षणाधिकारी मडावीचा पदभार समकक्ष अधिकाऱ्याकडे सोपवण्याची मागणी। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया। नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या